हे काय तुमच्या गावापुरच्या भागात ते कंदार भटांचे गावठे अड्डे आहेत दारूचे. कुठं किती किती आणि कुठे? इथंच आहे आमच्या इथं शालूला म्हणजे आहे. हा तिथे वर वाळकी वस्ती उभी आहे. हा चालू आहे त्यांचे धंदे, ते पण करीत नाही. ते पुढं सुरू होत्यात आमच्या इथं बरीच मेल्यात. आमच्या इथं 7-8 मेल्यात. माझं तिथे तो सबंत तो रामदास, हा तो एक बोट मिळाला. हा माझं स्वतः एक मिळाला. हा तिथं तर किसनराव एक मिळाला. हा हे सगळे दारूमुळे मेले. हे दारूमुळेच मेलं. संदर्भात हे दारू त्याची उचला पाहिजे. बंद करण्याचे आज मुले बरसेल वगैरे. दारूने गेला याने गेला कशाला कोण तपास करते. हा आता ते 1-2 केसी झाल्या त्या थोड्या इन्सेक्टिव्ह होत्या हा आणि जास्त त्यांना तो प्रमाण दारूचं होतं, म्हणजे दारूचा चटकाच होता. हा पेल्याशिवाय त्यांना हेच थांबत नव्हतं. त्याला जास्त दारूचा व्यवसाय होता आणि दारू स्वस्तात भेटते कांजारांची. हा 20 रुपयाला फुगा म्हणल्यावर स्वस्त करून माणूस पाहणार ना. हा आणि मग ती प्यायची त्यांना काय माहिती याच्यात विष आहे, याच्यात काय आहे, अल्कोहोल आहे का काय. हा फक्त तलाप झाली पाहिजे. डिपार्टमेंटचे 2-3 वेळा गाड्या गेल्या होत्या. हा त्यांनी त्यांचा तो धंदा बंद केलेला, परत तेच चालू करतात. पण ते कसं आहे, त्यांनी त्याचं ते ठेवायलाच नाही पाहिजे. हा बरं आता त्यांचं खाजगी स्वतःच त्यांनी खरेदी घेतलेली जागा आहे. त्यांना मोडान जा मानता येत नाही कोणाला. विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात 22 लोकांचे बळी गेल्यानंतर खेड तालुक्यातल्या धामणे गावात एक संशयास्पद मृत्यू झाला आणि त्या मृत्यूचं का झाला संशय धरून आम्ही धामणे गावात आलो. आणि धामणे गावात ज्या 55 वर्षीय व्यक्तीचा दारूमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे त्यांच्या कुटुंबियांच्या जवळ आहे. बाबा नक्की काय झालं, तुमचं नाव सांगा आणि काय कसं झालं तुमच्या घरातली घटना. बाबा नारायण चव्हाण. हा आता माझ्या घरापासून परत ते एवढं अंतर आहे. हा ते पाठी उठून जातो दुकानदारांना दाखवतो याला. हा तिथून बरं मध्ये आजारी पडलं. हा ते खाऊच नव्हतं. दारू पिऊन आलं का फाशीच मारायचं. हा बायका पोरं त्याची नव्हती इथं. बर मग त्याची बायका पोरं इथे आल्या कोण बोललं. मग त्यांनी तिकून तिथून लोटत आलं. मग इथे आलं. इथे 2-4 दिवस राहिलं. हा मग काल त्याचा मृत्यू झाला. मग ते PM साठी चाकणला नेलं होतं, तिकडे काय झालं काय 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 नाही प्रकार? झालं. आता मी नव्हतं तिथे. त्यांनी नेलं. हम्म. काही लोक इथं म्हणायचे इथेच गेले तिकडे न्यायचे काही कारण नाही. हा मग त्यांनी नेलं. आपलं मनाचा खोरसा काढायचे. डॉक्टरने तपासलं म्हणजे गेलेले काय आणलं. परत मागं रिटर्न आणलं. हा हे काय तुमच्या गावापुरच्या भागात ते कंदार भटांचे गावठे अड्डे आहेत दारूचे. कुठं किती किती आणि कुठे? इथंच आहे आमच्या इथं शालूला म्हणजे आहे. हा तिथे वर वाळकी वस्ती उभी आहे. हा मग तिथं लोक म्हणजे आता चालू होते कालपर्यंत. हा हा चालूच आहे त्यांचे धंदे, ते पण करीत नाही. ते पुढं सुरू होत्यात. हा मग तो फुगा फुग किती रुपयाला मिळतो फुगा? 20 रुपयाला. नाका गडूळ काय की दारू नेसते गडूळ पाणी नेसते पेट्यात लोक नेसत ना. आणि ते पण आले का हा तो एक वाढतले तांगडा होतो. हा 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 तिकून आले का घाम फुटतो. चढी अंगता माणूस बसतात इतका घाम फुटत त्याच्या दारू. मग ती दारू पिल्यानंतर हा असे आपल्या किती भागातले किती लोक? ते आमच्या इथं बरीच मेल्यात. आणि आमच्या इथं 7-8 मेल्यात. माझं तिथे तो सबंत तो रामदास, हा तो एक बोट मिळाला. हा माझं स्वतः एक मिळाला. हा तिथं तर किसनराव एक मिळाला. हा हे सगळे दारूमुळे मेले. हे दारूमुळेच मेलं. फक्त तो मिस्त्री पुढे वरून पाडला असेल तिथे मेला होता. ते ताटून गेला होता तो. हा मग ते 2-3 दिवसांनी गावलं. मग याची दारूमुळे मेले कुठे चर्चा नाही काही नाही. आता मग चर्चेत बघा कोण सांगायचं. हा काही नाही मेला काही नाही. सगळे त्यांना कोण कोणाला सांगू. हा हा कंदरबाट हे दारू त्याला उचला पाहिजे. बंद करण्याचे आज मुले बरसेल वगैरे. म्हणजे 5-7 लोक आपल्या भागातली दारू पिऊनच मेली. आमनेलीच मेल्यात. धामण्यातली. बाकी भागातल्या तर विषय वेगळा आहे. नाही ते काय इकडे येते. धामणे गावातलीच 5-6 लोक दारू. जवळच तलावच्याकडे जुरीवाल्याने काही दिसत ते वापरताना. हा मग एवढी दारू असताना लोक ते उद्ध्वस्त पाठवत का नाही, नको का म्हणत नाही दारू विषारी दारू? पेच्याची आता द्याल ना. इकडे जास्त 60 रुपये जाते. तिकडे 20 रुपयात बघा 50 3 भेटतात ना. सुस्ती मागं पडायच्या मग मराठ्यात उघड पडतात. मग हे आता हे बेकायदा दारू भट्टे आहेत कंदार भटांचे. मग पोलीस यंत्रणा काही असं तिकडे पण इकडे आणि रात्र आणि हा
मग त्यांच्यावर कोणी लक्ष नाही का म्हणजे गावातली कोणी पुढारी ते गावातलं नको कोण लक्ष द्यायचं? ममच आता हिंडाच्यात पाठीला पोरं मग हिंडायचं गाव देत नाही ती हा. बरी बरी मक्का एक गाव ते त्याच्यामध्ये पुढे रम ठेवलं तर कोणाला गावाला हा आणि तिथनं मग ते फुगे विकतात. खर तर जो संशयास्पद मृत्यूची चर्चा आहे खेड तालुक्यात, त्या संशयास्पद मृत्यूंच्या नातेवाईकांशी आपण गप्पा मारल्या आणि त्यांचं असं मत आहे की मागच्या 4-5 महिन्यात 5-6 लोकांचे हे कंधार भटांची जी अवैधरित्या दारू विक्री होती त्यातून मृत्यू झाल्याचं त्यांनी खरं गावकऱ्यांकडूनही सांगण्यात येते. वाटायचं हा त्यांना हाणलं मारलं तरी आजच्याला तेवढ्या पुरती बंद करणार, हा दुसऱ्या दिवशी चालू. मग याच्यावर पोलीस काही कारवाई करत नाही का? आता डिपार्टमेंटला माहिती, त्यांचं त्यांना माहिती. हा हा डिपार्टमेंटच्या गाड्या त्यांच्याकडे 2-4 कारण जर आता गावातले जर मागच्या काही 5-6 महिन्यात जर 5-6 लोक जर कंधार भटांच्या गावठी दारूमुळे जर जात असतील तर गावकरी म्हणा पोलिसांनी काय हातपाय हालचाली केल्या नाहीत का? हालचाली काय ज्या कोणी केल्या, समजा वारलाय माणूस तर हा दारूने गेला याने गेला कशाला कोण तपास करते. हा आता ते 1-2 केसेस झाल्या त्या थोड्या इन्सेक्टिव्ह होत्या हा आणि जास्त त्यांना तो एक प्रमाण दारूचं होतं, म्हणजे दारूचा चटकाच होता. हा पेल्याशिवाय त्यांना तर तसं हेच थांबत नव्हतं. मग हे सगळे गेले ते वयोगट कुठला म्हणजे कुठल्या वयोगटातली? आता तो मिस तरी मला वाटतं 60-65च्या गटातला. हा आणि आता हा कालचा गेलेला 50-55च्या आसपास. मग कालचं जे झालं ते कशामुळे झालं तुम्हाला कळ? आता ते हेच त्यांचे भाऊ सांगतात ना, हा त्याला जास्त दारूचा व्यवसाय होता हा. आणि दारू मग स्वस्तात भेटते कांजारांची. हा 20 रुपयाला फुगा म्हणल्यावर स्वस्तात माणूस पाळणार ना. हा आणि मग ती प्यायची त्यांना काय माहिती याच्यात विष आहे हा. याच्यात काय अल्कोहोल आहे का काय, हा, हा. फक्त तलाप झाली पाहिजे, मग पोटाला अन्न का नसेल. हा ती नशा फक्त झाली पाहिजे. 200 रुपयाचं तुमच्या आमच्या इथं काम करायचं हा आणि ते दारू पायीच घालवायचं पण पोटाला नाही खायचं. अशी बी लोक काय त्या वृत्तीची म्हणायची काय. हे पोलीस पण त्या वाड्यावर काही करत नाही म्हणायचं. हा डिपार्टमेंटचे 2-3 वेळा गाड्या गेल्या होत्या, हा त्यांनी त्यांचा तो धंदा बंद केलेला परत ते चालू करतात. पण ते संध्याकाळ कसं आहे त्यांनी त्याचं ते ठेवायलाच नाही हा पाहिजे. हा बरं आता त्यांचं खाजगी स्वतःच त्यांनी खरेदी घेतलेली जागा आहे, त्यांना मोडान जा मानता येत नाही कोणाला. मग ह्या अड्डे चालूच राहणार. आडे चालू राहणार. मग ते आता पेनारांना बी समजाय पाहिजे हा व ह्या दारू पासून आपल्याला असं जीवाला धोका आहे, हा आपलं आयुष्य बरबाद होईल, हा. त्याचं त्याला बी कळायला पाहिजे ना. बरोबर. आम्ही सांगून काय फायदा आहे. तुम्हाला व्यसन आहे म्हणल्याच्या नंतर तुम्ही ते आपण किती सांगितलं तरी ते तिथंच जाते. नाही, पण ते अड्डा बंद केल्यानंतर आहे ना थोडा फरक पडणार. फरक पडणार ना. फरक पडणार. आता तुम्ही जर सांगताय, तुम्ही दोघं जे सांगताय की मागच्या काही काळात 5-6 लोक जर गावचीच गेली तर तो अड्डा बंद व्हायला नको. व्हायलाच पाहिजे, मग व्हायलाच पाहिजे. त्याच्यावर कसं आहे की घरच्या माणसांनी 10 रुपये झाले असं डिपार्टमेंटला सुद्धा हे करायला पाहिजे ना. डिपार्टमेंट त्याच्यावर थोडी दहशत घेतील. लोकांनी सांगितलं. लोकांनी बी सांगायला पाहिजे. एकंदरीतच जे कंधार भटांचा जो दारूचा अड्डा आहे त्याच्यामुळं या निधन गेल्या काही काळात जे मृत्यू होत आहेत ते त्याच्यामुळेच होत आहेत असं गावकऱ्यांचं एकंदरीत मत आहे. आणि हे कुठेतरी थांबावं, कारण मागच्या काही काळात विषारी दारूच्या मृत्यू होण्याचं प्रमाण पाहता आणि त्यामुळे उडालेली खळबळ या सगळी गणितं बघता धामणे गावातले ग्रामस्थ त्यांच्या नातेवाईकांचं असं मत आहे की हा अड्डा बंद झाला पाहिजे आणि याच्यावर कुठेतरी कंट्रोल पोलीस विभागाचा पण हवा आहे. राज्य उत्पादन शुल्काने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे सगळं झालं तरच यातून कुठेतरी मार्ग निघेल आणि गावकऱ्यांचे जे काही हे गावठी दारू पिण्यामुळं किंवा याच्या अतिसेवनामुळे मृत्यू होत आहेत हे कुठेतरी रोखले जातील. धन्यवाद.